सर्वांना नमस्कार. रुद्र दामींनी लव्ह स्टोरीचे 50 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आज पद्मिनीचा बर्थडे होता. दामिनीनं सगळी तयारी छान केली होती. रुपाली, पंकज सुद्धा आले होते बर्थडेसाठी. रुपाली दामिनीला मदत करत होती. आसपासची काही छोटी मोठी मुलं सुद्धा बोलावली होती. नाही म्हटलं तरी 20-25 लोक जमलेच होते आणि दामिनीच्या घरचे मात्र यायचे राहिले होते. पद्मिनीसुद्धा सुंदर अशी जरी काठाची हिरवी साडी घालून तिच्या बेडरूममध्ये बसली होती. दामिनीनं तिला खूप साज शृंगार करून नटवली होती. गळ्यामध्ये मोत्यांची माळ, हातात बांगड्या, केसांमध्ये गजरा माळला होता तिच्या. पद्मिनीला तर खूप लाज वाटत होती स्वतःला आरशात पाहून. खूप दिवसातून म्हणण्यापेक्षा पहिल्यांदाच ती इतकी सजली होती. नाहीतर ती कधीच घरातून बाहेर जात नव्हती, त्यामुळे ती कधीच अशी नटत नव्हती. आणि घरातच इतकं सगळं नटून करणार काय? तिच्या वयाच्या मुली किती नटायच्या, कॉलेजला जायच्या, जॉब करायच्या किंवा नवऱ्याच्या मागे मागे तरी नटून सजून फिरायच्या. पण पद्मिनी मात्र घरातच बसलेली असायची, एकटीच. ती नुसती तिच्या घरात बसून सगळ्यांना येताना जाताना बघायची नेहमी. पण तिचं विश्व मात्र फक्त तिची बेडरूम, घराचा सोफा आणि हॉल, किचन इतकंच. रुद्रला खूप वाईट वाटायचं ताईला असं पाहून. म्हणून रुद्रनं कोणत्याच खोलीला उंबरासुद्धा करून घेतला नव्हता त्याच्या गावाकडच्या घराला. निदान तिला फक्त रूममध्ये बसून न राहता घरातल्या घरात तरी वावरता यावं म्हणून. ताईला तिची व्हीलचेअर इकडून तिकडे न्यायला सोयीचं होईल म्हणून. आणि आज पद्मिनीला दामिनीनं अशी सुंदर तयार केली होती आणि दामिनी तिला लिपस्टिक लावायला गेली तशी पद्मिनी म्हणाली, नाही नको, मला सवय नाही असली. आधीच तू इतका मेकअप केला आहेस त्यानं मला कसे तरीच होतंय. दामिनी म्हणाली, ताई काही नाही होत, आजकाल सगळ्या मुली करतात मेकअप. आणि तुम्ही का अशा लाजत आहात? काही नाही होणार, मी तुम्हाला लिपस्टिक लावणारच. इतक्यात रुद्र आत आला आणि ताईला आज इतकी सजली आहे हे पाहून तो तिच्याकडे एकटक बघतच राहिला आणि मनात म्हणाला, इतकी सुंदर आहे माझी ताई, पण फक्त माझ्या एका चुकीमुळे आज तिचं लग्न नाही झालं. किती बरं झालं असतं जर हे काहीच नसतं झालं. बिचारी माझ्या कर्माची शिक्षा ती भोगत आहे आणि माहीत नाही कुठपर्यंत भोगेल. कारण जरी ऑपरेशन झालं तरी ते ओरिजिनल नैसर्गिक पाय असतात ते तर तिला मिळणारच नाहीत ना. मग तिच्यावर प्रेम करणारा, तिला आयुष्यभर सुखात ठेवणारा कोणी भेटेल की नाही कुणास ठाऊक. का आयुष्यभर तिने असंच राहायचं आहे? सगळ्या आशा, आकांक्षा, इच्छा मनामध्ये कोंडून तिला हसवणारा, फुलवणारा, तिच्या हक्काचं प्रेम तिला देणारा कोणी भेटेल का? असं मनातच म्हणून रुद्रचे डोळे भरून आले आणि दामिनी म्हणाली, रुद्र सांग ना तू तरी ताईला, त्या माझं ऐकत नाहीत. रुद्र डोळे पुसून म्हणाला, काय झालं? मला विषय तरी कळेल का? पद्मिनी म्हणाली, अरे बघ ना, ती मला लिपस्टिक लावते आणि मला नको आहे. मला हे नाही आवडत. तू सांग ना रुद्र तिला. आणि रुद्र म्हणाला, ताई या आहेत मुलींच्या गोष्टी, तुम्ही मुली मुली काय ते बघून घ्या. आणि ताई ती म्हणते तर लाव ना गं, छान दिसशील आणि होईल तुला ही सवय हळूहळू आणि रोज लावशील. आणि पद्मिनी म्हणाली, रुद्र एवढं नटून थटून कुठं जायचं आहे मला आणि कोणाला दाखवायचं आहे? मला तर घरातच थांबायचं आहे ना. आणि आता हे ऐकून रुद्रचा चेहरा पडला आणि दामिनी म्हणाली, ताई असं नका ना बोलू. मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या योग्य जोडीदार नक्कीच मिळेल. खूप रुबाबदार आणि खूप हँडसम. बघाच तुम्ही. आणि अजून ती योग्य वेळ आली नाही. मग योग्य वेळ आली की तुमचा राजकुमार घोड्यावरून येईल बघा तुम्हाला न्यायला. आणि इतक्यात दारात विशालची गाडी आली. त्याने हॉर्न वाजवला. दामिनीने तो हॉर्न ओळखला आणि ती खुश होऊन मनातच म्हणाली, घ्या ताई, आला तुमचा राजकुमार. आणि मग मोठ्याने हसून म्हणाली, दादा आला वाटतं. आणि रुद्र म्हणाला, तुला कशी काय दादाची स्वप्न पडतात का? रस्त्यावरची कोणाचीही गाडी असू शकते ना. का वाजला हॉर्न की आला दादा? पद्मिनी म्हणाली, रुद्र ज्यांचं बॉन्डिंग आणि मनाशी कनेक्शन असतं ना, तिथं असंच घडतं, कळलं? आणि इतक्यात दादा आत सुद्धा आला, तसाच पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये आणि डोळ्यांना गॉगल. तो हॉलमध्ये आला. सगळ्या हॉलमध्ये खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं.
रुपालीचे हात अजूनही चालूच होते आणि छोटी छोटी मुलं येऊन बसली होती आणि विशालला असा युनिफॉर्ममध्ये पाहून घाबरली ना मुलं आणि आपापसात बोलू लागली. पोलीस आले म्हणून कुजबूज करू लागली. रुपालीने सगळ्यांना शांत केलं आणि म्हणाली, अग्निहोत्री साहेब, तुम्ही या ना, बसा. मी रुद्रवहिनीला बोलवून आणते. विशाल म्हणाला, काय म्हणालीस? आणि रुपालीनं जीभ चावली आणि म्हणाली, मी दामिनी वहिनीला बोलवून आणते. आणि ती आत पळाली. आत जाऊन म्हणाली, ए रुद्रवहिनी, तुझा दादा आलाय बघ. आणि अगं पोलिसांच्या ड्रेसमध्येच आलेत. आणि सगळी छोटी मुलं घाबरली. आणि हे ऐकून रुद्र म्हणाला, काय दामिनी, तुझा भाऊ डोक्यावर पडलाय का गं? आणि दामिनी म्हणाली, रुद्र तू जरा शांत बस. पण बघ बरं, मी दादाच्या गाडीचा हॉर्न बरोबर ओळखला की नाही, असं ती स्वतःवर खुश होऊन म्हणाली. रुद्र म्हणाला, तू पण तुझ्या दादासारखी ओव्हर स्मार्ट आहेस, जास्त खुश नको होऊस, चल आटप लवकर. आणि आता दामिनीनं पद्मिनीला लिपस्टिक लावलीच आणि जरा जास्तच डार्क लावली. पण पद्मिनीला आरशात बघायची तिने संधीच दिली नाही, नाहीतर पद्मिनीनं ती लगेच पुसून टाकली असती लाजूनच. आता पद्मिनी काय अप्रतिम दिसत होती. अगदी मराठी पिक्चरमधली अभिनेत्री निशिगंधा वाडसारखी. एकदम इनोसंट, अगदी निरागस सौंदर्य. नुकत्याच उमललेल्या मोगऱ्याच्या टवटवीत कळीसारखी सुंदर दिसत होती. तिचं अप्रतिम सुरेख असं नैसर्गिक सौंदर्य. या सगळ्या मेकअपशिवाय सुद्धा ती खूप सुंदर दिसायची. तिला नेमकी कशाची उपमा द्यावी हेच समजत नव्हतं. चंद्राच्या कोरीची, गुलाबाच्या फुलाची की एखाद्या सुंदर मूर्तीची. ती जर कॉलेजला वगैरे असती ना तर 5-50 मुलं तिच्यावर सहज मरून पडली असती. आणि दामिनी तिला बाहेर घेऊन आली. रुद्रसुद्धा तिच्यासोबत आला आणि समोर विशालला त्या वर्दीत बघून पद्मिनी थोडी गालात हसली. पण रुद्र हळूच दामिनीला म्हणाला, अगं खरंच की, हा तर वर्दीमध्ये आलाय. याला फॅमिली फंक्शनला जाताना कसं जावं एवढं पण कळत नाही का गं? असं वाटते की पोलिसांच्या अवॉर्ड सेरेमनीला आला आहे. आणि रात्रीचा गॉगल लावायची काही गरज आहे का? आता रात्रीचा गॉगल कसला लावतोय हा? का उगीच शायनिंग मारतोय काय माहीत. आणि दामिनी म्हणाली, रुद्र बहुतेक दादा ड्युटीवरूनच आला आहे म्हणून असा आलाय, तू समजून घे ना जरा. रुद्र मान हलवत म्हणाला, घेतलं बरं का, समजून घेतलं मी. आणि पद्मिनी पुन्हा विशालकडे नजर लावून बघत होती. आता बहुतेक पद्मिनीकडे जायचं म्हणजे पहाटे पहाटे सुद्धा विशाल वर्दीतच येणार की काय, कुणास ठाऊक. विशाल तिच्याकडे अट्रॅक्ट होत होता आणि तिच्या तोंडातून अर्धवट गेलेलं वाक्यसुद्धा त्यानं स्वतःच पूर्ण केलं होतं आणि म्हणून तो असा वर्दीत येत होता, तिचं मन जपण्यासाठी. आणि मग पद्मिनी म्हणाली, दामिनी, अगं साहेबांना पाणी दे, चहा कॉफी विचार. आणि पुन्हा तिच्या तोंडातून साहेब ऐकून विशाल सुखावला. आणि मग रुद्र म्हणाला, काय अग्निहोत्री साहेब, मी काय म्हणतो, तुम्ही डायरेक्ट ड्युटीवरूनच आला आहात का की पेट्रोलिंगला निघाला आहात? विशाल म्हणाला, नाही, मी घरून आलो आहे. दामिनी म्हणाली, दादा मग आई बाबा का नाही आले? विशाल म्हणाला, अगं आईची तब्येत पुन्हा बिघडली म्हणून बाबा म्हणाले मी थांबतो. खरं तर मलाही यायची इच्छा नव्हती गं, पण आता निरोप दिलाय म्हणून आलो. असं तो पद्मिनीकडे बघून म्हणाला. आणि रुद्र म्हणाला, मग अग्निहोत्री साहेब, तुम्ही घरून आला होता ना, मग तुम्ही कपडे चेंज करून का नाही आलात? अहो इथं लहान मुलं आहेत, ती घाबरतील ना तुम्हाला. नाही म्हणजे तुम्हाला तुमची ड्युटी किती प्रिय आहे हे आम्हाला माहीतच आहे, पण मग काय तुम्ही लग्नात बोहल्यावर सुद्धा युनिफॉर्ममध्येच उभा राहणार आणि हनीमूनला सुद्धा युनिफॉर्ममध्येच जाणार का? आणि आता रुद्रचं हे बोलणं ऐकून दामिनी आणि पद्मिनी गालात थोड्याशा हसत होत्या. आणि दामिनी म्हणाली, हा रुद्र पण ना एक नंबरचा आगाव आहे. मग विशाल थोडा चिडून म्हणाला, बोहल्यावर वर्दीमध्ये उभा राहायला मी काही बुद्धू नाही. आणि जर असेलच तशी एखादीची इच्छा तर मी तेही करीन. आणि आता मला वेळ नव्हता आणि मला पुन्हा पोलीस स्टेशनला नाईट ड्युटीसाठी जायचे म्हणून असं आलो आहे, कळलं की जाऊ परत? आणि रुद्र पुन्हा गोल गोल डोळे फिरवत म्हणाला, कळलं हां, कळलं. तशी पद्मिनी म्हणाली, साहेब अहो लहान आहे तो, नका त्याच्यावर लक्ष देऊ. रुद्र तू जा बरं तिकडे, सगळे आलेत का बघ. आणि विशाल म्हणाला, तुम्ही बरोबर बोलताय मिस पल्लवी, लहानांकडे लक्ष द्यायचं नाही आपण मोठ्यांनी, कारण लहान हे कायम लहानच असतात आणि लहानांची बुद्धीसुद्धा लहानच असते त्यांच्यासारखी.
असा विशाल रुद्रकडे बघून टोमणा मारत म्हणाला आणि हे ऐकून रुद्र चिडला आणि तिथून निघून गेला. मग दामिनी म्हणाली, दादा तू बस, मी तुझ्यासाठी चहा पाठवते. आणि दामिनीसुद्धा निघून गेली. आता तिथं फक्त विशाल आणि पद्मिनीच होते. आता विशालने तिच्याकडे हळूच एक नजर त्याच्या गॉगलमधूनच टाकली, कारण आता टक लावून बघत बसलो तर कोणाच्या तरी लक्षात येईल ना. म्हणून विशाल तिच्याकडे चोरून चोरून बघत होता, पण डोळ्यांचा गॉगल मात्र काढतच नव्हता. तिच्या सौंदर्याची छाप आज जरा जास्तच पडली होती त्याच्यावर आणि तो भारावून गेला होता. तिच्या अस्तित्वापुढं त्याला त्याचं अस्तित्व काहीच नाही असं जाणवत होतं. तरी बरं, डोळ्यांना गॉगल होता आणि त्या गॉगलमधूनच तो तिचे डोळे, तिची निमुळती हनुवटी, उंच मान, लाल ओठ, पोपटासारखं नाक आणि डाळिंबासारखे आरक्त असलेले गाल न्याहाळत होता. आणि रुद्र तिथं त्याच्यासाठी चहा घेऊन आला आणि बघतो तर काय, विशालच्या डोळ्यांचा गॉगल अजूनही तसाच होता. आणि रुद्र म्हणाला, अग्निहोत्री साहेब, तुम्हाला डोळे आलेत का, की तुम्हाला रातांधळा लागला आहे? विशाल म्हणाला, हे असलं मला काही झालं नाही, समजलं? रुद्र म्हणाला, हा गॉगल तेही इतक्या रात्री कोण घालतं का? मग रुद्रनंच त्याच्या डोळ्यांचा गॉगल काढला. आणि आता विशालची पंचायत झाली ना. त्याची पद्मिनीच्या सौंदर्याने घायाळ झालेली नजर तो लपवू शकत नव्हता. आता डोळ्यातले भाव कसे लपवायचे? खूप अवघड होतं विशालसाठी. आणि त्यानं चहा खाली ठेवला आणि आलोच हां असं म्हणून मोबाईल हातात घेऊन बाहेर निघून गेला. आणि स्वतःच्या भावना कंट्रोल करत म्हणाला. त्यानं एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःलाच म्हणाला, कंट्रोल विशाल, कंट्रोल. हे काय करतोस तू? ती तुझ्या बहिणीची नणंद आहे आणि तू जर असा वेड्यासारखा तिला पाहत राहिलास तर सगळ्यांच्या लक्षात येईल. आणि काय म्हणतील लोक, हे तुला काय होतंय? आणि असा वेड्यासारखा तू कधीपासून वागायला लागलास? शांत हो, शांत हो आणि आत जा. असं म्हणून त्यानं स्वतःला शांत केलं. त्याच्या आतमध्ये चाललेली सगळी खळबळ त्यानं जाग्यावरच थांबवली आणि तो आत गेला. आणि कितीही स्वच्छ नजरेनं पद्मिनीकडे पाहायचं ठरवलं तरी त्याच्या डोळ्यात ते भाव उतरतच होते. त्याचं डोकं त्याला तिच्यावरून नजर हटवायला सांगत होतं आणि मन मात्र त्याच्या नजरेला त्या दिशेने घेऊन जात होतं. फारच विचित्र अवस्था झाली होती विशालची. मन मानत नव्हतं तिला बघण्या वाचून. आणि त्यानं पटकन चहाचा कप हातात घेतला, पण अस्वस्थ अशी चुळबुळ सुरूच होती. त्याची नजर हळूवारपणे तिच्यावरून फिरतच होती. सुंदर चेहरा, लाल ओठ, कानात आणि गळ्यात मोत्यांचे दागिने, उंच अशी हरणीसारखी मान, कपाळाला खड्यांची टिकली आणि केसात भरगच्च गजरे माळले होते. आणि जशी जशी तिच्यावरून त्याची नजर फिरेल तसतसं त्याला तिथं बसणं मुश्किल झालं होतं. आणि त्यानं तसाच एका दमात तो चहाचा कप पिऊनच टाकला. चहा थोडा थंड झाला होता, पण तरीही चहा हा चवीचवीनं प्यायचा असतो ना. असा एका घोटात कोण पितं का? पण विशालचं काही वेगळंच सुरू होतं. उगीचच त्याला अवघडल्यासारखं वाटत होतं. तिच्याशी बोलताना दडपण येत होतं, कारण आता तिच्याविषयीच्या भावना या नेहमीसारख्या नव्हत्याच, खूप वेगळ्या होत्या. आता ती त्याला एका मैत्रिणीपेक्षा जास्त कोणीतरी वाटायला लागली होती. तो अजून नेहमीसारखं, कशा आहात मिस पल्लवी, असं सुद्धा मोकळेपणानं म्हणाला नव्हता. आणि त्याचं ते अस्वस्थ वागणं पाहून पद्मिनीच म्हणाली, साहेब तुम्ही खूप अवघडलेले दिसताय, तुम्हाला काही होतंय का? फॅन लावू द्या का? आणि विशाल म्हणाला, हो चालेल. आणि पद्मिनीनं रुपालीला फॅन लावायला सांगितला. इतका मोठा पोलीस ऑफिसर ज्याच्या नावानं गुंड थरथर कापायचे आणि आता तोच पद्मिनी पुढे असा थरथर कापत होता. मग पद्मिनी म्हणाली, साहेब तुमच्या आईची तब्येत कशी आहे? अशी वारंवार का खराब होते? दामिनी मला सांगत असते. विशाल म्हणाला, ती खूप हट्टी आहे हो, ऐकत नाही. कामाचा खूप ताण घेते आणि मग आजारी पडते. नोकर ठेव म्हटलं तरी ऐकत नाही. आणि पद्मिनी म्हणाली, नोकरांपेक्षा त्यांची काय इच्छा आहे ती पूर्ण करा ना तुम्ही. तुम्ही अजूनही लग्न का नाही केलं? अहो सून आली की मगच त्यांना आराम भेटेल ना. आणि विशाल आता शांत बसला. आणि पद्मिनी म्हणाली, मला दामिनीने सगळं सांगितलं आहे की तुम्ही एका मुलीवर प्रेम करता, हो ना? आणि खरं तर दामिनीच मला म्हणाली आहे की मी तुमच्याशी या विषयावर बोलावं. तिला उगीचच का असं वाटतं की तुम्ही माझं ऐकाल, कुणास ठाऊक. आता तुम्ही तुमच्या बहिणीचं ऐकत नाही, आईचं ऐकत नाही, मग माझं का ऐकाल तुम्ही, हो की नाही? आता पुन्हा विशाल चाचरत म्हणाला, तसं काही नाही, योग्य वाटलं तर मी तुमचंही ऐकेन. पण तुमचं म्हणणं काय आहे?
मग पद्मिनी म्हणाली, हो का, ऐकाल ना तुम्ही माझं? मग माझं असं म्हणणं आहे की तुम्ही लग्न कराच. तुम्ही ज्या मुलीवर प्रेम करता तिच्याविषयी तुम्हाला माहीतच नाही काही अजून, तर थांबण्यात काय अर्थ आहे का? तुमच्या घरच्यांच्या इच्छा अपेक्षा आहेत तुमच्याकडून, त्यांचासुद्धा विचार केला पाहिजे ना. विशाल म्हणाला, तुमचं बरोबर आहे आणि दामिनीनं सुद्धा मला ते पटवून दिलं आहे. पण तुम्हाला खरं सांगू, माझं मन अजूनही सांगतंय की ती अजूनही अविवाहित आहे. पण लग्नच करायचं म्हटलं तर इतक्या लवकर दुसरी योग्य मुलगी तरी मिळायला हवी ना, की उगीचच लग्न करायचं ठरवलं आणि कोणत्याही मुलीला सून म्हणून घरात आणली, असं तर नाही ना होऊ शकत. शेवटी नातं हे आयुष्यभरासाठी टिकून राहणारं असतं. घाई गडबडीत मला कोणताच निर्णय घ्यायचा नाही आणि माझी एक अट आहे. पद्मिनी म्हणाली, काय अट आहे तुमची? विशाल म्हणाला की माझ्या बायकोला पुरणपोळी तेवढी उत्तम जमली पाहिजे. आणि पद्मिनी हसून म्हणाली, बस फक्त इतकीच अट आहे का? अहो मग त्यात काय अवघड आहे? विशाल म्हणाला, अवघड कसं नाही, पुरणपोळी बनवणं काही सोपं नसतं. आमच्या दामिनीला आत्ता कुठं पुरणपोळी यायला लागली आहे. आणि पद्मिनी म्हणाली, मग आणखीन कशी हवे तुम्हाला मुलगी? आणि विशाल पटकन म्हणाला, अगदी तुमच्या. आणि गप्प बसला. पद्मिनी म्हणाली, अहो बोला ना, तुम्ही थांबलात का? आता तुम्ही असं अर्धवट वाक्य बोलू नका बरं. तुम्ही तुमचं वाक्य पूर्ण करा आणि सांगा, कशी हवी आहे तुम्हाला मुलगी? आणि विशाल म्हणाला, बाकी ती कशीही असली तरी चालेल, पण स्वभावानं मात्र तुमच्यासारखी असावी, असं म्हणायचं होतं मला. आणि पद्मिनी हसून म्हणाली, अहो कशी का असेना, याला काय अर्थ आहे? तुम्हाला तर कितीतरी सुंदर आणि स्मार्ट मुली मिळतील, जिच्यात कसलीच उणीव नसेल, कमतरता नसेल. आणि विशाल पद्मिनीकडे नजर रोखून पाहत म्हणाला, तिच्यात कमतरता असली तरी मला चालेल, तिच्यात उणीव असली तरी मला चालेल, तिला पुरणपोळी नाही बनवता आली तरी मला चालेल, पण ती माझं आयुष्य गोड करणारी असावी. बस इतकीच अपेक्षा आहे माझी. आणि आता पद्मिनीनं तिची नजर त्याच्या नजरेवरून हटवली आणि खाली वळवली. आणि इतक्यात दामिनी आली आणि म्हणाली, चला आता आपण केक कट करूया. झाली सगळी तयारी. मग केक कापला. सगळ्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विशालसुद्धा समोर आला. त्यानं तिच्या हातात गिफ्ट दिलं आणि त्याचा हात त्यानं पुढे केला आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. आणि पद्मिनीनं सुद्धा त्याच्या हातात हात दिला आणि त्यानं तिचा तो मौसूत मुलायम हात हातात घेतला. तसा पुन्हा त्याच्या शरीरात करंट खेळायला लागला आणि त्यानं तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हा हात आता कधीच सोडू नये असं त्याला वाटत होतं. आणि विशालच्या स्पर्शाने सुद्धा पद्मिनीला थोडं काहीतरी वेगळं जाणवत होतं. त्याची नजर, त्याचा स्पर्श तिला खूप काही सांगत होता. पण बहुतेक ती स्वतःला त्याच्या लायकीची समजत नव्हती आणि तिच्या डोक्यात कुठेच दूर दूरपर्यंत हा विचार नव्हता. कारण त्याच्यासारख्या स्मार्ट, हँडसम आणि रुबाबदार पोलीस ऑफिसरला त्याच्यासारखीच, त्याला शोभेल अशीच बायको मिळायला हवी ना. उच्च शिक्षित, स्मार्ट आणि टॅलेंटेड असं तिला वाटायचं. आणि का नाही वाटणार? आजपर्यंत तिला विशाल इतका चांगला हँडसम नवरदेव सांगून आलाच नव्हता. तरीसुद्धा त्यांच्या किती अपेक्षा असायच्या. मग विशाल तर त्यांच्यापेक्षा 1000 पटींनी स्मार्ट आणि देखणा होता. मग त्याला तर बायको खूपच चांगली हवी ना, असं आपलं तिचा समज होता. मग बर्थडे साजरा झाला आणि सगळ्यांची जेवणं सुरू झाली. आज रुपाली आणि पंकज इथेच मुक्काम करणार होते. मग सगळे जेवायला बसले होते आणि विशाल एक फोन घेत होता. फोन संपवून तो आला आणि पद्मिनीच्या शेजारी रिकामी खुर्ची होती. नेमका तिथे विशाल बसला. आणि आता रुद्रला काहीच करता आलं नाही, कारण दामिनीनं त्याला हट्ट करून स्वतःजवळ बसवून ठेवला. मग पद्मिनी म्हणाली, दामिनी, ती ठेच्याची वाटी अगोदर आत नेऊन ठेव, नाहीतर पुन्हा इथे ठेचा खाण्याची स्पर्धा सुरू होईल. आणि रुद्र म्हणाला, मी तयार आहे. कोणाला लावायची असेल तर लावू शकता स्पर्धा माझ्याबरोबर, असं तो विशालकडे बघून म्हणाला. आणि विशाल म्हणाला, हो मग मीही तयार आहे. आणि लक्षात ठेव, मागच्या वेळी तू 2 चमचे खाल्ले होते आणि मी 4 चमचे ठेचा खाल्ला होता, असा विशाल फार अभिमानानं म्हणाला. आणि रुद्र तोंड वाकडं करत म्हणाला, हो का? आणि मी 2 वेळा जाऊन आलो आणि तू 20 वेळा जाऊन आला, त्याचं काय? तसे आता सगळे डायनिंग टेबलवरच खूप खूप हसायला लागले. आणि विशाल मात्र चिडून गप्प बसला. आणि आता हसता हसता पद्मिनीचा हात शेजारी बसलेल्या विशालच्या मांडीवरच पडला. तसे विशालने दचकून मोठे डोळे केले आणि त्यानं पद्मिनीकडे पाहिलं आणि ती मात्र अजूनही तशीच खळखळ वाहणाऱ्या झऱ्यासारखी मुक्तपणे हसत होती.
आणि तिला हसताना पाहून आपोआप विशालच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल आली.